नाद करते काय केळी उत्पादक शेतकरी झाली तर लाख नाही तर राख. बापरे आयफोन आहे साहेब केळी बघायला आले माहिती सांगायला आले युट्यूबचीच माहिती विचारायला लागली. तर मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये. बोला पाटील. काय बोला बोला की सांगा काहीतरी. काय सांगावं तुला केळीची माहिती सांगा. अवकाळीपणा कमी करा केळी चांगली. तर मंडळी साहेब आलेले आहेत आपली केळी बघण्यासाठी. तर साहेब आता सांगणार आपल्याला कोणते औषध वापरायची काय नाही. सर सांगा तुम्ही. नमस्कार, मी गणेश शेटे. आज आपण संभाभाऊ यांच्या केळीच्या प्लॉटवर जे उभा आहोत. तरी त्यांची लागवड करून साधारणतः त्यांनी गड्डा लावला इथं, तर 1 महिना लागवड करून झाला त्याचा. तर त्यांनी आपले बळेगाव या गावातून जे काही दुकानदार आहे बळीराजा कृषी सेवा केंद्र यांच्या दुकानावरतून खत आणले होते. आणि त्याच्यानंतर त्यांची केळीची वाढ आणि कशा प्रकारे दिसते त्याच्याबद्दल आपण त्याच्याकडून माहिती जाणून घेऊया. तर तुम्ही सांगा की तुम्ही हे केळी लागवड कधी केली? एक महिना झाला. 1 महिना झाला. हो. बरं. आणि तुम्हाला जे काही ड्रिंचिंग सांगितलं त्याचे रिझल्ट कसे वाटले? रिझल्ट चांगले वाटले ना. चांगले वाटले ना. ड्रिचिंग मुळे लवकर मुळे आल्या हा. आणि वाढ चांगली वाढ झाली. बरं. आपलं खत आता सोयाबीन मध्ये असल्यामुळे खत लेट झाला. बरं. आता उद्याच्याला याला भेसळ डोट टाकायचं आपल्याला. बरं. आणि जे काही तुम्ही 2-3 ड्रिंचिंग केल्या त्या तुम्ही कुठून आणल्या होत्या? आपले बळीराजा कृषी केंद्र बळेगाव पाटी दत्तराव नवली यांच्या दुकानावर. ओके, ठीक आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची केळी सोयाबीन मध्ये असताना सुद्धा जर का वाढ करायची असेल तर तुम्ही नक्कीच बळीराजा कृषी सेवा केंद्र बळेगाव यांना भेट द्या. धन्यवाद. तर तुम्ही जी काही पहिली ड्रिंचिंग घेतली होती RRA 17-0-17 आणि इजी बूस्ट ड्रिंचिंग करण्यासाठी, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट कसे वाटले? रिझल्ट चांगले वाटले ना साहेब. यांना लवकर मुळ्या धरल्या आणि हिरवा पण आलता. कारण एवढं सतत पाऊस चालू होतं. त्या पावसामध्ये आपण त्याला टिकणं खूप हे झालं. आपल्या बरोबरचे बरेच केळीचे प्लॉट फेल झाली, पिवळे पडून गेले. आपलं त्या ड्रिचिंग मुळे आणि खतामुळं आपला प्लॉट लवकर सट झाला. ओके, तर आता समजा तुम्ही जे म्हणताय मागच्या वेळेस तुम्ही म्हणले तुम्हाला की आपल्या पोंग्यामध्ये थोडा हे होत होता, तर पोंगा लहान पडत होता. तर आता तुम्हाला काय वाटतं हे पोंगा बघितल्याच्या नंतर? पोंगा चांगला वाटायला. होय ना. पोंगा चांगला आता मोठा पडायला औषधामुळे. आणि दुसरी सुद्धा ड्रिंचिंग तुम्ही RRA 17-0-17 आणि एजी बूस्ट केली, त्याच्यानंतर तुम्हाला चांगले रिझल्ट चांगले वाटले. घ्या, खुरपून घ्या एकदा. खुरपून घेऊन रिंगण करायला लावा, पायाला रिंगण करायला लावा, त्यात खत टाका आणि वक्कर घाला, म्हणजे माती लागेल आपल्या फुलाला. असं करा. आता वखरू टाका. किंवा तुम्हाला वखरा झाला वखरा आणि नंतर मग डबल वखर लागेल माती लावायला. डबल मी माती लावा. माती लावायची ना. आता एकदा माती लावायची, 3 माती लावायची. आपला बेड हा साधारणतः इतकंच आपलं हे असलं पाहिजे, काय सरी असली पाहिजे आणि बेड लंबा असावा, असा मोठा. तुम्ही जर का मोठा बेड गेला तुम्हाला 100% उत्पन्न चांगलं होतं. पुढे जाऊन उन्हाळ्यात पण तुम्हाला जास्त पाणी कम पडणार नाही. मुळ्यावरती राहतात, त्याच्यावर तुम्हाला खत पण लवकर लागवत. रिझल्ट चांगले आहे. ठिबक एक साईड टाका, दोन्ही साईड डबल साईड. का समजा तुम्ही या साईडने ठिबक टाकलं तिकडे मुळे तर त्यामुळे येणारच नाही ना. आणि आपला प्लॉट पावसाळ्यात आला आणि वारा सुटला तर कुठं पडणार प्लॉट? त्या साईडला पडणार, कारण त्या तिकडून आधारच नाही. हवा जर का या साईडनं असली तर ठीक आहे, पण समजा या साईडनं आली तर ते पडणारच आहे. त्या हिशोबाने करायचं. एवढा जेवढा डोस आहे 1000 आपण डोस देतो. 1000 प्रत्येक बॅग 2-2 घ्यायच्या. तुम्हाला वाटला खर्च जास्त तुम्ही एखादी बॅग कधी 3 डोस टाकायचे आपल्याला. किती टाकता तुम्ही डोस रेग्युलर? 3 किंवा 4 होता. 4 टाकायची गरज नाही आपल्याला. आपण 3च डोस मध्ये करतो. 3च डोस टाकायचे, जास्त टाकायचे. केळी चांगले साहेब याच्यासारख्या भेटतात रोपाच्या बिना त्याच्या पाठीमागे भाऊ उधारी द्या का नाही द्या, एक मोबाईल घेऊन द्या. केळी जोर येताना होय 2 लाख हो साहेब. आता इतक्या सोयाबीन मुळे आपल्याला ते सोय करता येईल त्याची. तरी आम्ही मौन सांगा ड्रिचिंग 2 ड्रिचिंग झाले. ठीक आहे साहेब. केळी बघायला आले, माहिती सांगायला आले, युट्यूबचीच माहिती विचारायला लागली. तुम्हाला औषधात रिझल्ट कसा आला, काय क्वालिटी आली ते सगळं सांगा तुम्ही. काय तर खरं
सांगा काय तुम्ही कोणतं फवारलं, काय केलं, ड्रिचिंग केली, तुमच्या किती ड्रिचिंग झाल्या? ड्रिचिंग 2 झाले, या हो या 2 झाले. आज फवारणी करायची. या शेट्या. ते करायचे ना व्हिडिओ, ते पाठवून देते आपल्याला, काय अडचण. काय नाही आपल्याला फोटो घ्यायचा हो. करते का म्हणा, नाद करते का? यावंच लागते केळी बघाय. यावंच लागते केळी बघा. संभाभाऊची केळी कशी आहे केळी? नंबर 1. नाद करते का केळी उत्पादक शेतकरी, झाली तर लाख नाही तर राख. आमच्या गोविंद भाऊला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. येऊ का भाऊ?